छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत खैरे हे उमेदवार असतील। मात्र खैरे यांच्या उमेदवारीवरून अंबादास दानवे नाराज झालेत का अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगरात चंद्रकांत खैरे हे आगामी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असतील अशी माहिती समोर येते आहे। आणि याच जागेवर अंबादास दानवे हे सुद्धा इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती। त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना जर ही उमेदवारी मिळणार असेल तर अंबादास दानवे हे नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। काही दिवसांपूर्वी 2 दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी सुद्धा ठाकरे गटातील एक मोठा नेता आमच्याकडे येणार आहे असं वक्तव्य केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर या बातमीला विशेष महत्त्व आहे। छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे जर लोकसभेचे उमेदवार असतील तर अंबादास दानवे त्यामुळे नाराज आहेत का अशा चर्चा सुरू झाल्यात। तसेच अंबादास दानवे हेच ती मोठी व्यक्ती असेल का जी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश करणार आहे अशा सुद्धा चर्चा जोरदार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांचं नाव समोर येते। उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे अंबादास दानवे हे नाराज आहेत का अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी अंबादास दानवे हे सुद्धा इच्छुक असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरेंना जर उमेदवारी मिळणार असेल तर अंबादास दानवे नाराज आहेत का अशी बातमी समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, छत्रपती संभाजीनगर साठी ठाकरे गटाकडून जर उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना मिळणार असेल तर अंबादास दानवे नाराज आहेत का? आणि संजय शिरसाट यांनी जे नाव घेतलेलं आहे की ठाकरे गटातील एक मोठा नेता आमच्याकडे येईल तर हे तेच नाव असेल का अशी चर्चा सुद्धा जोरदार सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणात काय नेमकं सुरू आहे? नक्की जगदीश, जर बघितलं सध्या आता महायुतीचा पण तिढा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये सुटलेला नाही, महाविकास आघाडीचा देखील सुटलेला नाही। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा जी आहे ती आता बघितलं तर महायुतीकडून जाता शिंदे गटाला सुटेल की ठाकरे गटाला सुटेल हा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला। भाजपला सुटेल हा प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र आता महाविकास आघाडीकडून जे आहे ते ठाकरे गटाला ही जागा सुटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाकडून जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार कार्याचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे। मात्र ठाकरे गटाकडून जे आहे ते आता चंद्रकांत खैरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता जी आहे, उमेदवारी मिळण्याची शक्यता जी आहे ती आता सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। त्यामुळे आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे जे आहे ते आता नाराज असल्याचे संबंधित सूत्रांकडून जी आहे ती माहिती मिळत आहे। मागील वर्षभरापासून बघितलं तर अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाभरामध्ये जे आहे ते जोरदार तयारी करताना पाहायला मिळाले। त्या ठिकठिकाणी सभा व त्याच पद्धतीने संवाद दौरे देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतले होते। लोकसभेची तयारी जी आहे ते मागील 1 वर्षापासून करत होते। मात्र आता ठाकरे गटाकडून जे आहे ते आता चंद्रकांत खैरे यांचं नाव जे आहे ते चर्चेत आलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्यामध्ये कुठेतरी आता 2 गट पडण्याची शक्यता जी आहे ती आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या दोन्ही नेत्यांना आता थेट उद्धव ठाकरे यांनी आता मुंबईला बोलून आता मातोश्रीवरती अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची बैठक देखील त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा बघितलं तर अंबादास दानवे यांची आता मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केल्याची माहिती जी आहे ती आता सूत्रांनी समोर दिलेली आहे। त्यामुळे आता अंबादास दानवे हे जे आहे ते आता कुठेतरी नाराज असल्याची माहिती जी आहे ती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे आता अंबादास दानवे काय निर्णय घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच पद्धतीने जर बघितलं काल पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाट यांनी देखील आता ठाकरे गटाचा मोठा नेता जो आहे तो आमच्याकडे यांची माहिती जी आहे ती त्यांनी दिली होती। यामध्ये कदाचित आता अंबादास दानवे हे असू शकते का असा प्रश्न जो आहे तो आता राजकीय विश्लेषणामध्ये पडल्याचे समोर येत आहे। जगदीश, दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांचं सुद्धा मोठं नाव आहे। जर अंबादास दानवे नाराज झाले तर याचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला किती मोठा फटका बसू शकतो? नक्कीच बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये संपूर्ण अंबादास दानवे जे आहे यांचा मोठा जनसंपर्क आहे आणि एकीकडे आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता 2च नेते जे आहे ते दिग्गज छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि त्यामध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं महत्वाचं मूल्य आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा दानका संपर्क असल्यामुळे आता उद्धव बाळासाहेब गटाला याचा मोठा फटका बसू शकतो। कारण लोकसभा जी आहे ती तोंडावरती आलेली आहे। आता जर यामध्ये विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी जर आता सोडलं
तर आता याचा फटका जो आहे तो आता शिवसेनेला मोठ्या प्रमाणात बसला, याचं जे आहे महायुतीला याचा जो आहे तो आता फायदा होईल असं जे आहे ते आता चित्र एकंदरीत समोर येत आहे. जगदीश, ठीक, धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांचं नाव समोर येते, त्यामुळे अंबादास दानवे नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.